जसं अमृत पाजते तसं ज्ञानाचा अमृत ज्यांनी आपल्या सर्व भक्तांना खरं तर भरवलं ते माऊली पहिल्याच अध्यायामध्ये मी जी ओवी म्हटली, सरस्वती मातेला वंदन करतात, ती चातुर्यार्थ कला कामिनी आहे आणि त्या शारदा मातेला मी वंदन करतो. आपल्या महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की संतांची ईश्वरनिष्ठांची मांदियाळी इथे निर्माण झाली आणि याचा परिणाम आणि परिपाक असा आहे की आपण सर्वजण भक्त रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर एकदम आपलं मन गलबलून उठतं. वारकरी ज्यावेळेस आषाढीच्या वेळेस पंढरीच्या दिशेने येतात त्यावेळेस प्रत्येकाचा भाव कधी एकदा त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरती मी पोहोचतोय असा असतो. ती जी ओढ आहे, ती ओढ आणि ती वृत्ती आपल्यामधली ज्यांनी जागवली त्यांना आपण संत म्हणतो. आणि संत हे आपल्याला हे ज्ञानाचं अमृत पाजण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याला ज्या गोष्टी खरं तर दुरापास्त होत्या, ज्ञानाच्या बाबतीमध्ये विचार केला तर संस्कृत कळणारे लोक नव्हते. ज्यांना संस्कृतचा अभ्यास होता त्यांना ते इतरांना सांगावं अशी वृत्ती नव्हती. आणि म्हणून आपल्याला संतांनी सर्वांना समजेल उमजेल आणि सगळ्यांना तो विषय आपला वाटेल इतक्या सोप्या शब्दांमध्ये ते सगळं सांगितलं. माऊलींबद्दल तर काय बोलावं. जगातला एकमेव पुरुष असा आहे की ज्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं आणि ते कशामुळं तर त्या हृदयामुळे. माऊलींचं हृदय ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये विराजमान झालं त्या संतश्रेष्ठ असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणून संबोधतो. हे त्यांचं मोठेपण आहे. आणि हे मोठेपण कशामुळे आलं की हे सगळं मला ज्ञान जे आहे, मला जे ज्ञान मिळालेलं आहे ते मला माझ्या भक्तांना, माझ्या हरीचे जे दास आहेत त्या सर्वांना मला द्यायचं आहे. अहो, आपण थोडं काय असेल तर आपण कोणाला देत नाही हो. आणि इथं मात्र जे अत्यंत साधनेतून मिळवलं, गुरुची सेवा करून गुरुची कृपा झाल्यानंतर जे मिळालं ते सर्वांकरता खुलं करणं आणि याच्याकरता परंपरेला छेद देण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी. क्रांतिकारक आहेत माऊली, क्रांतिकारक आहेत. की परंपरा काय आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. याचं स्पष्टीकरण तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत, याला फार सांगायची गरज नाहीये. पण ही सगळी परंपरा एकाने एकाला शिष्य करायचा, ही परंपरा एक प्रकारे छेदून सर्वांना शिष्यत्व किंवा सर्वांना हे ज्ञानाची कवाडं उघडी करण्याचं काम माऊलींनी केलं. ही ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांच्या कृपेने, गुरुवर्यांच्या कृपेने निर्माण झाली, भावार्थ दीपिका. आणि हे सगळं मला नेहमी या ग्रंथाचा ज्यावेळेस मी विचार करतो ना त्यावेळेस मला असं वाटतं की आपण पसायदान, माऊलींनी हा ग्रंथ न लिहिता फक्त पसायदान लिहिलं असतं ना तरी ते आता इतके श्रेष्ठ ठरले असते. जगातला एकमेव संत असा आहे की इतकं मोठं मागणं, जगाच्या कल्याणाचं मागणं माऊलींनी मागितलेलं आहे. केवढं मोठं. पण त्या पसायदानाची सुरुवात जी होते, आता विश्वात्मके देवे, त्याच्या अगोदरची ओवी जर आपण पाहिली तर लक्षात येईल. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत उरले माझे जी पायिकपण. निवृत्तीनाथांना म्हणतायत, गुरूंना म्हणतायत की तुमची कृपा झाली, गुरु कृपा झाली, इमारत फळा आली. तुमची कृपा झाली, माझ्यामध्ये त्या ज्ञान नव्हतंच, त्या ज्ञानाचं जे प्रगटीकरण झालं ना त्याचं कारण आहे की तुम्ही आहात. तुमची कृपा झाली. गुरुची कृपा झाली की ज्ञान आपोआप प्रगट होतं, त्याला काही करावं लागत नाही. पण होत नाही हो, एवढं सोपं नाही ते. आणि गुरुची कृपा होण्यासाठी शिष्यही त्या दर्जाचा असावा लागतो, तरच गुरुची कृपा होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती निवृत्तीनाथांची कृपा झाली आणि त्या कृपेचा प्रसाद म्हणजे काय तर भावार्थ दीपिका तयार झाली. हे सगळं ज्ञान उघडं केल्यानंतर माऊली म्हणतायत
की आता गुरुदेव एकच मागणं आहे, किंबहुना तुमचे केले. हे जे केलं ना ते माझं नव्हतंच, ते त्या परमपिता परमेश्वराचं होतं आणि ते तुमच्या कृपेने झालं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. आता आपला जो तुम्ही म्हणाल की हे वेगळंच चाललंय का, नाही, आपला हा जो चाललेला आहे ना तो सगळा धर्म कीर्तनाचा सगळा हा सोहळा चाललेला आहे. माऊली म्हणतायत धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. आता काय, एथ उरले माझे जी पायिकपण. एवढे 18 अध्याय भगवद्गीतेवरचे, जी गीता सर्वसामान्य लोकांना समजणं अवघड होतं, ती भगवद्गीता सर्वसामान्यांना समजेल उमजेल आणि त्यांना ती आपल्या व्यवहारामध्ये वापरता येईल इतकी सोपी, इतक्या सोप्या सोप्या उपमा देऊन सांगितली, इतके दृष्टांत देऊन सांगितली. पण हे जे केलं ते तुमचं होतं. आता माझं म्हणून जर काय असेल तर आता एक पायिकपण उरलेलं आहे, एक शिपाईगिरी उरलेली आहे. हे कोणी म्हणावं? माऊलींनी म्हणावं. आपण थोडं केलं तरी आपल्याला असं वाटायला लागतं की मी नसतो तर हे, आपण घरातही म्हणतो ना. अर्थात घरातले म्हणतात तुम्ही नसतं तर थोडं लवकर आणि नीटनेटकं झालं असतं. इतकं केल्यानंतर शेवटी जो नम्रतेचा भाव आहे तो संतांच्या मध्ये असतो. कारण का, संत तेथ विवेका असणे की. संत जिथे तिथे विवेक हा असणारच. आणि तो विवेक त्यामुळं माऊली मृदू आहेत. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरीतले शब्दच कसे आहेत, साच आणि मवाळ, अगदी निवडून जे गोड लागतील. आपली मुलं दुखवली जाणार नाहीयेत, आपले सगळे संत महंत दुखवले जाणार नाहीत, इतकं त्यातून निवडूनच सांगितलं. पण भाषेचा जर म्हणाल तर मराठी भाषेची थोरवी माऊलींनीच सांगावी. माझा मराठाचे बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. अमृताबरोबर जरी पैज लावली ना तरी माझी मराठी भाषा जिंकेल. इतकी उत्तम उत्तम शब्द, आणि इतकी उत्तम उत्तम शब्दच नाही तर अक्षरे मिळवीन. एक एक अक्षर मी बाजूला काढलं ना तर त्या अमृताबरोबर पैज लावली तरी जिंकेल. इतकं उत्तम अक्षरं मी माझ्या मराठी भाषेतून बाहेर काढीन. आणि ती उत्तम अक्षरं ती सगळी वापरली ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून साच आणि मवाळ मितले आणि रसाळ. आणि हे सगळं कशामुळे, तर तो विवेक आहे. तो विवेक सदैव जागृत आहे आणि तो माऊलींच्या ठिकाणी असलेला विवेक आहे. तो हा सप्ताह हा या सगळ्याचा परिपाक आहे. मी हे सगळं का बोलतोय, एक प्रकारची ही प्रस्तावना आहे. मला माहित आहे की तुम्हालाही छत्रपती शिवाजी महाराज ऐकायचे आहेत. पण हे जे आपलं काही धर्म कारण आहे, हे आपला जो काही धर्म महोत्सव आहे आणि हे जे आपलं धर्म जागरण आहे, हे कशासाठी आहे, तर आपल्यापाशी आहे परंतु आपणच विसरलेलो आहे. त्याची पुन्हा एकदा जागृती करून देण्याचं काम ही आमची सगळी. आता इथे इतकी मोठी मोठी संत महंत मंडळी आहेत ना की प्रत्येकाच्या पायावर फक्त साष्टांग लोटांगण घालावं. ती तपश्चर्याने मोठी आहेत, ज्ञानाने मोठी आहेत, अनुभवाने मोठी आहेत आणि आपोआपच वयाने पण मोठी आहेत. आणि या सगळ्या संत महंतांच्या चरणावरती मी इथूनच साष्टांग खरं तर दंडवत घालतो आणि तुम्हाही श्रोत्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. कोणाचं नाव घ्यावं, आणि ती इतकी मोठ्या मनाची आहेत की माझ्या हृदयामध्ये त्यांची असलेली नावं आहेत ती जाणून आहेत. त्यामुळे त्या सर्वांना मी खरं तर विनम्र नमन करतो, अभिवादन करतो, साष्टांग दंडवत करतो. आणि मी आलोय कशासाठी माहिती आहे का, ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय. अशा ठिकाणी जायचंच असतं याकरता, सांगायला आलेलोच नाही. सांगणारा तो करून घेईल काय सांगायचंय ते, पण मी आलोय ते तुमचे आशीर्वाद घ्यायला, तुमच्या पायावरती मस्तक ठेवायला मी आलेलो आहे. आणि हे जे धर्मजागरण इथं चाललेलं आहे आणि त्याची भव्यता आहे, आत्ता संख्या कमी असेल मला माहिती आहे, ती नंतर कीर्तनाच्या वेळेस लोक कामाला गेलेले असतात वगैरे, ते होईलच. पण याला असलेले जे आशीर्वाद आहेत ते अत्यंत मोठ्या मोठ्या महंतांचे आहेत.
आणि यामुळं हा सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आपली महाराष्ट्राची भूमी ही संत महंतांची भूमी आहे. त्यामुळं हा धर्म टिकून राहिला. माऊलींच्याच काळामध्ये महाराष्ट्र पुढे पारतंत्र्यात गेला. माऊलींनी जी समाधी घेतली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवगिरीवरती अल्लाउद्दीन खलजीचं आक्रमण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की देवगिरी हा अल्लाउद्दीन खलजीच्या तहामध्ये एक प्रकारे तो मांडलिक झाला. देवगिरी मांडलिक झाला याचा अर्थच असा आहे की रामदेवराय राजा तोही मांडलिक झाला आणि महाराष्ट्राचं उरलं सुरलं पारतंत्र्य संपलं. मी एका वाक्यात हे संपवलंय. कारण ते युद्ध सांगायचं म्हटलं तर त्या युद्धातच आपण अडकू. पण हे सगळं जे काही युद्ध झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती होती ती अल्लाउद्दीन खलजीची नव्हती. अल्लाउद्दीन खलजीने ज्या अफवा पसरवलेल्या होत्या त्याची होती. म्हणजे आजही तुमच्या लक्षात येत असेल की अफवांचं बळ किती आहे. त्याही काळामध्ये होतं. देवगिरी पारतंत्र्यात गेला, महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला आणि जी अवस्था हिंदुस्थानच्या वाट्याला आली होती ती अजून महाराष्ट्राच्या वाट्याला आली नव्हती. ती यायला लागली. घरदारं जाळली गेली, पिकं उद्ध्वस्त झाली. अर्थातच गावाच्या गावं ओस पडली. कत्तली तर इतक्या झाल्या की एक नोंद सांगतो फक्त इतिहासातली की काही भाग हा निर्मनुष्य झाला. इतके लोक मारले गेले, मुंडक्यांचे मिनार रचले गेले. हे का सांगायचं माहिती आहे का की आपण इतक्या स्वातंत्र्यामध्ये वावरतो आणि त्यामुळे आपण इतकं बेफिकीर होऊन जातो की पारतंत्र्याची आपल्याला झळच बसलेली नसते एकतर, आणि आलं तरी काय आपल्यापर्यंत येणार नाही या भूमिकेमध्ये असतो. ती भूमिका जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे. इतिहास कशासाठी असतो? इतिहास म्हणजे गोष्ट नाही. जी गोष्ट असते ती चिमणी कावळ्याची असते, ती तुम्ही ऐकताच. पण इतिहास म्हणजे गोष्ट नाही. तर इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे वर्तमानातली प्रेरणा आहे. वर्तमानामध्ये इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते आणि मग भविष्याच्या वाटा आपल्याला उजळवायच्या असतात. आणि जर आपण इतिहास विसरलो तर आपलं भविष्यही अंधारामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून इतिहासाचं महत्त्व आणि महात्म्य अत्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला इतिहास पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकलं, प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायलं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगण्यासाठी वेगळे लोक किंवा वेगळे विद्वान लोक शहाजी महाराजांनी आणि जिजाऊ साहेबांनी ठेवले होते की जे महाराजांना लहानपणापासूनच प्रभू रामचंद्रांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगतील. आणि या चरित्राचा परिणाम काय झालाय तर पारतंत्र्यामध्ये संपूर्ण हिंदुस्थान गेलेला असताना सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा स्वातंत्र्याची दिशा आणि त्या स्वातंत्र्याची जी एक ज्वाला भडकली त्याचा परिणाम असा झाला पुढे आटकेपार आपला भगवा ध्वज. आता हे सगळीकडे भगवा ध्वज जो दिसतोय तो भगवा ध्वज आटकेपार फडकला. याचा कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती ते इतिहासाचे संस्कार झाले होते. हे खोटं नाही. रामायण महाभारत हे छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवलं होतं, सांगितलं होतं. आणि याची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांचे जे समकालीन इतिहासकार आहेत त्यांचं नाव आहे परमानंद गोविंद नेवासकर. त्यांनी शिवभारत नावाच्या ग्रंथामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की लहानपणी महाराज काय काय करत होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळही होते. त्या खेळामध्ये मातीचे ढिगारे करायचे. मुलांकरता सांगतोय, मातीचे ढिगारे करायचे. 2 गट करायचे आणि एका गटाने दुसऱ्या गटावरती हल्ला करायचा आणि दुसऱ्याचा जो डोंगर आहे तो जिंकून घ्यायचा. म्हणजे किल्लेच जिंकायचे. लहानपणापासून आपली मुलं लहानपणी काय करतात त्याच्यावरती त्यांचं भविष्य अवलंबून आहे. ही जबाबदारी अर्थात पालकांची आहे. तिथे जिजाऊ साहेब कुठेतरी शिवनेरीच्या एका कोनाड्यामध्ये उभा राहून बघत होत्या की आपली मुलं काय करतायत, काय खेळतायत. तर मुलं मातीचे ढीग करतायत, झेंडा घेऊन पळतायत, एकमेकांवरती आक्रमण करतायत, खोटीच मरतायत, शत्रूला मारतायत, किल्ला जिंकतायत, त्याच्यावरती भगवा ध्वज फडकवतायत. उद्याच्या स्वराज्याची स्वप्न हे तिथे दिसत होती आणि ते जिजाऊसाहेब पाहत होत्या. याचा परिणाम पुढे झाला की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला प्रारंभ केला. वयाच्या 16व्या वर्षी आपली मुलं धोक्यात जातात
आणि इथं मात्र त्याच वयामध्ये नेमका जिजाऊ साहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला प्रारंभ केलेला आहे. तोरणा जिंकला, राजगड नावाचा किल्ला आहे, तोरण्याच्या जवळच आहे, पुण्याच्या जवळ आहे. आणि त्या राजगडावरती बांधकाम सुरू केलं. तोरणा किल्ल्यावरती बांधकाम करताना धन सापडलं आणि राजगडासारखा किल्ला, त्याची तटबंदी वगैरे. 16व्या वर्षी हा मुलगा किल्ला बांधायला घेतोय. तुम्ही विचार करा. महाराजांचं वैशिष्ट्य आहे की इतका उत्तम किल्ला, जगातला एक उत्तम किल्ला त्यांनी बांधला. त्यावेळेस त्यांचं वय 16-17 वर्षाचं आहे. आणि मग मात्र स्वराज्याचा जो हा सगळा घोडदौड सुरू झाली, हा वारू उधळला आणि त्याचे धक्के बसले. पहिले धक्के बसले ते आदिलशहाला. कारण का? आपल्याकडून काय होईल याचा विचार महाराजांनी पहिला केलाय. त्याच्याकरता आपल्याकडे शक्ती कोणती आहे? कारण काय होतं की आपण घरी जर समजा पालीला घाबरत असेल तर वाघाची शिकार करायला जायचं का, हे ठरवायचं ना. आपल्याकडे शक्ती किती आहे, आपल्याकडे लोक किती आहेत, आपल्याकडे शस्त्रास्त्र किती आहेत, याचा विचार महाराजांनी केला. आणि याचा विचार करून पहिल्यांदा आदिलशहावरती झडप घातली आणि आदिलशहाचे जे बेबसाऊ किल्ले आहेत ते ताब्यात घेतले. बेबसाऊ किल्ले म्हणजे काय की ज्याच्यावरती पहारे कमी आहेत, जिथं गेल्यानंतर फार युद्ध होणार नाही, आपली माणसं मरणार नाहीत, आपल्याकडे शस्त्र नसल्यामुळे फार शस्त्रास्त्र चालवावी लागणार नाहीत, गरजच पडणार नाही, असे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले. आणि ताब्यात घेतलेल्या किल्ल्यांच्या तक्रारी आदिलशहाच्या विजापूरच्या दरबारामध्ये जायला लागल्या. त्यावेळेस निजामशाही नाही. आता आपण ज्या भागामध्ये बसलेलो आहे त्याच भागामध्ये निजामशाहीचा अस्त झाला. कोणत्या भागामध्ये? आणि त्या किल्ल्याचं नाव सांगितलं तर त्याला संध्याकाळचा प्रसाद लवकर. या जवळचा तुमचाच भाग आहे. माहुलीच्या किल्ल्यावरती शेवटचा रणसंग्राम झाला आणि आदिलशाही बुडाली. 1636 शहाजीराजे भोसले यांनी शेवटचे प्रयत्न केले होते निजामशाही टिकवण्याचे. आणि निजामशाही टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न जो झाला तो माहुलीवरती झाला. त्यावेळेस मूर्तिजा निजामशाह 12 वर्षाचा पोरगा जीवधनच्या किल्ल्यामध्ये होता. हे माहुलीपासून वरती आपण डोंगर चढलो सह्याद्रीचा की वरती जीवधन येतो. म्हणजे नालासोपारा वगैरे वरून वरती गेलो आपण की जीवधन, चावण, शिवनेरी, हडसर, निमगिरी, भैरवगड, सिंदोळा, नारायणगड हे किल्ले वरती लागतात. आणि तिथे शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म आहे पुढच्या काळामध्ये. आणि हा माहुलीचा किल्ला हा शेवटचा निजामशाही वाचवण्याचं शेवटचं युद्ध शहाजीराजांनी केलं आणि माहुलीच्या इथे निजामशाहीचा अस्त झाला. त्यामुळे आत्ता आपण बोलतोय त्या क्षणाला निजामशाही नाही, निजामशाहीची वाटणी झाली. निजामशाहीचा निम्मा मुलूक जो भीमा नदीच्या उत्तरेचा मुलूक आहे तो मोगलांनी घेतला, भीमा नदीच्या दक्षिणेचा जो मुलूक आहे तो आदिलशहाने घेतला. अशी निजामशाहीची वाटणी झाली. आणि महाराजांनी नेमकं राजकारण सुरू केलं की निजामशहाचा जो मुलूक आदिलशहाने घेतलाय तो ताब्यात घ्यायला सुरुवात केली. फार राजकारण करावं लागतं. चांगलं काम करताना सुद्धा राजकारण करावं लागतं. पहिले ते हरिकथा निरूपण, आपलं चाललंय ते हरिकथा निरूपण, पण दुसरे ते राजकारण. कारण राजसत्ता नसेल तर हरिकथा निरूपण आपल्याला चोरून करावं लागतं. जे आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस हरिकथा निरूपण चालू आहे, पण कुठेतरी कोणाड्यामध्ये एखाद्या गुपचूप ठिकाणी हे सगळं चालू आहे. आत्ता जे असं भव्य प्रमाणामध्ये चाललेलं आहे ते पारतंत्र्याच्या काळामध्ये नाही करता येत. स्वातंत्र्याचं हे मोल आहे. स्वातंत्र्य असेल तर तुम्हाला उत्तुंग आकाशामध्ये भरारी घेता येते आणि मुक्तपणे फिरता येतं. इथं मात्र आपल्याला ते स्वातंत्र्य आहे म्हणून आपण ते करू शकतो. महाराजांनी नेमका विचार हा केला की आत्ता जो आदिलशहाच्या ताब्यामध्ये निजामशाहीचा मुलूक आहे तो ताब्यात घ्यायचा. एक 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 किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्याच्या बातम्या आदिलशहाच्या दरबारामध्ये गेल्या. आदिलशहाच्या दरबारामध्ये बातम्या गेल्या की शहाजीराजे जे आपल्या दरबारामध्ये सरदार आहेत, त्यावेळेस शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारातले सरदार आहेत आणि सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये राहिल्यानंतर ते बंड करतात म्हणून त्यांना बंगळूरला टाकलेलं होतं. तिकडची जहागिरी दिली होती, पण इकडची पण जहागिरी शहाजीराजांच्या कडेच आहे. आणि शहाजीराजांनी आपल्या मुलाला पोट मोकासा दिलाय, म्हणजे आपली जहागिरी मुलाला चालवायला दिलेली आहे. म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान आहेत त्यावेळेस ते या सगळ्या इंदापूर, सुपे, बारामती आणि हा जो चाकण हा जो भाग आहे सगळा, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर, या सगळ्या भागाची जहागिरी शहाजीराजांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना दिलेली आहे. म्हणजे लहानपणीच महाराज एवढ्या मोठ्या मुलकाचे जहागीरदार आहेत, पण त्याच्यावरती समाधान मानत नाहीत. ते स्वातंत्र्याचा यज्ञ मांडतायत. आणि स्वातंत्र्याचा यज्ञ हा तो धगधगी ठेवावा लागतो आणि त्याच्याकरता आहुती द्यावी लागते. महाराज त्याकरता कोणतीही आहुती द्यायला तयार आहेत. महाराजांची सवंगडी त्याकरता तिथे उभा आहेत आणि एक 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 किल्ला जिंकलेला आहे. विजापूरच्या दरबारामध्ये बातम्या जात आहेत की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शहाजीराजांचे चिरंजीव एक 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 किल्ला ताब्यात घेत आहेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि पहिली तक्रार केलेली आहे ती शहाजीराजांच्याकडे केलेली आहे की मुलगा असा असा करतोय तुमचा. शहाजीराजांनी पहिल्यांदा ते ऐकून घेतलं आणि आदिलशहाला कळवलं. सोप्या भाषेत सांगतो की मुलगा माझं ऐकत नाही. हे कोण बोललं? शहाजी महाराज बोलले. आपणही असंच बोलतो, पण आपण खरं बोलतो. शहाजी महाराज खोटं बोलत होते. याचं कारण असं होतं की ते आदिलशहाला एक प्रकारे सांगत होते की मुलगा माझं ऐकत नाही, तुम्हाला जे काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय ना त्याचं ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे माझा मुलगा आता इतका सामर्थ्य संपन्न आहे की तुम्ही एखादी फौज पाठवली तर त्या फौजेबरोबर युद्ध करणे इतका तो सक्षम आहे. आपल्या मुलावरती वडिलांचा इतका विश्वास पाहिजे. त्याच्याकरता मुलांनी पण तेवढी कर्तबगारी दाखवली पाहिजे. हे दोन्ही आहे. इकडे वडिलांचा विश्वास आहे की मुलगा बरोबर काय करायचं ते आदिलशाच्या विरुद्ध करेल, आणि इकडच्या बाजूला शहाजीराजांना हे माहीत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत आहे की आपल्याला स्वराज्य मिळवायचंय, त्याच्याकरता आपल्याला आदिलशाबरोबर दोन हात करावेच लागणार आहे. आणि स्वराज्याचं जे पहिलं युद्ध झालं त्याकरता फत्तेखान नावाचा सरदार स्वराज्यावर चालून आला. ते युद्ध जिथं झालं ते पुण्याच्या पूर्वेला पुरंदर आणि जेजुरी, याच्या जेजुरी माहीत आहे सगळ्यांना. पुरंदर आणि जेजुरीचा मधला जो भाग आहे तो खळद बेलसरचा भाग आहे आणि त्या खळद बेलसरच्या भागामध्ये हे युद्ध झालं. ते युद्ध मी संपूर्ण सांगणार नाही, पण सुमारे 5,000च्या फौजेचा महाराजांच्या जुन्या नव्या लोकांनी मिळून जवळजवळ 1,000 लोकही नसण्याची शक्यता आहे. 900 ते 1,000 लोक आहेत. त्या लोकांनी 5,000 फौजेचा त्या खळद बेलसरला पराभव केला आणि आदिलशाच्या विरुद्धची पहिली लढाई स्वराज्याची अत्यंत महत्त्वाची लढाई जिंकली. त्यामध्ये बाजी नावाच्या 2 व्यक्तींनी पराक्रम केला. एका बाजीचं नाव होतं बाजी जेधे. हा कान्होजी जेधेंचा मुलगा. त्याचं वय 16-17 वर्षाचं आहे. तो महाराजांच्याच वयाचा आहे. आणि बाजी पासलकर जे वयाने ज्येष्ठ आहेत, आजोबा म्हणून शोभतील असे आहेत. म्हणजे नातवंड पण पराक्रम करतायत आणि आजोबा पण पराक्रम करतायत. हे एकाच वेळी घडतंय. कुठेही पिढ्यांचा गॅप नाही. या पिढीचं त्या पिढीशी पटत नाही असं नाही. एकाच वेळी तो पराक्रम आहे. दुर्दैवाने बाजी पासलकर आमचे सासवडच्या युद्धामध्ये मारले गेले, शहीद झाले. आणि बाजी पासलकरांनी शत्रूच्या ताब्यामध्ये गेलेला भगवा ध्वज परत आणला आणि महाराजांनी बाजी जेध्यांना त्याबद्दल सर्जेराव हा किताब दिला. त्यामुळे पुढे बाजी सर्जेराव जेधे असा उल्लेख त्या बाजी जेध्यांचा सापडतो. हे पहिलं युद्ध आदिलशाच्या विरुद्ध महाराजांनी जिंकलं आणि आदिलशाच्या ताब्यात असलेले शहाजी महाराजही सोडवले दिल्लीचा दबाव आणून. महाराजांचं हे सगळं चाललेलं असताना पुढं एक 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 युद्ध जिंकतायत महाराज. आणि एक महत्त्वाची गोष्ट घडली. महाराजांनी आरमार सुरू करायचं ठरवलं आणि त्या आरमाराचा ज्या भागामध्ये प्रारंभ झाला तो भाग इथला आहे. कल्याणच्या जवळ उल्हास नदीची जी खाडी आहे, उल्हास नावाची नदी आहे, त्या कल्याण जिंकलं. कल्याण आणि भिवंडी ही दोन्ही शहरं महाराजांनी 1657च्या 24 ऑक्टोबरला जिंकली. त्या दिवशी वसुबारस आहे. ऐन वसुबारशीच्या दिवशी महाराजांचे 2 सरदार सकोपंत आणि कृष्णाजीपंत, हे कृष्णाजीपंतांनी कल्याणवरती हल्ला केला आणि सकोपंतांनी भिवंडीवरती हल्ला केला आणि दोघांनी कल्याण आणि भिवंडी ताब्यामध्ये घेतली. आणि ती ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी आरमाराला सुरुवात केली. आणि ते आरमार ज्या खाडीमध्ये सुरुवात झाली ते उल्हास नदीची खाडी. कल्याणच्या किनाऱ्यावर दुर्गाडी नावाचा किल्ला आहे आणि दुर्गाडी नावाच्या किल्ल्याच्या जवळच उल्हास नदीची खाडी आहे. तिथे स्वराज्याचं पहिलं आरमार सुरू झालं.
पण याच्या अगोदर महाराजांनी मोगलांना जो शह दिला तो अतिशय गमतीशीर आहे. पहा, हे करत असताना राजकारण महाराज कसं करतायत. 1657 सालची गोष्ट आहे. महाराजांनी दाभोळ बंदर आणि आजूबाजूचा कोकण किनारपट्टीचा मुलूक हा रघुनाथ पंतांनी जिंकला. स्वतःचं बळ वापरून महाराजांच्या सैन्याने जिंकला आणि तो जिंकलेला मुलूक होता आदिलशहाचा. आणि त्यावेळेस महाराजांचं एक पत्र आहे जे मोगलांना गेलेलं आहे. मोगलांचा त्यावेळेस दक्षिणेचा सुभेदार आहे, त्याचं नाव आहे औरंगजेब. मी तुमच्या ओळखीचा आहे सगळ्यांच्या. आणि त्या औरंगजेबाला, तो शहाजादा आहे, तो बादशाह नाही त्यावेळेस 1657 मध्ये. त्यावेळेस त्याला दक्षिणेचा सुभेदार असल्यामुळे त्याला पत्र गेलंय. त्या पत्रामध्ये महाराजांनी लिहिलंय की आमच्या सैन्यांनी दाभोळ बंदर आणि आजूबाजूचा मुलूक जिंकलेला आहे. आदिलशहाचा जो मुलूक आमच्या सैन्याने जिंकलाय त्याला तुमची मान्यता असावी. काय संबंध आहे का? मुलूक आदिलशहाचा स्वबळावरती जिंकला महाराजांनी आणि मान्यता कोणाची मागतायत? दिल्लीच्या मोगलांची. काही संबंध नाही. आणि ते पत्र औरंगजेबाला पोहोचलं. फुकटचा मोठेपणा. मान्यता द्यायची ना फक्त. हा ठीक आहे, तुम्ही जिंकलाय तर आमची त्याला मान्यता आहे. एक असतं योग्यतेशिवाय जर एखाद्याला मोठेपणा दिला तर तो उगीच वाटायला लागतं त्याला की आपण खरोखरी मोठे. औरंगजेबाचाही तसा समज झालाच. औरंगजेबाकडे जे महाराजांचे वकील आले त्या वकिलांच्या बरोबर औरंगजेबाने पत्र दिलं. पत्र फारसीमध्ये आहे, पण त्या पत्राचा अनुवाद असा आहे, मराठी सांगतो तुम्हाला, की त्या पत्रामध्ये लिहिलंय की सांप्रत विजापूरच्या ताब्यातील मुलूक तुम्ही जिंकलेला आहात, कोकण आणि दाभोळ आणि या सगळ्या परिसरातला. पण हा आम्हाला न विचारता तुम्ही जिंकलेला आहात. पण तुर्तास आम्ही तुम्ही जिंकलेल्या मुलखाला मान्यता देतो, पण इथून पुढे आम्हाला विचारल्याशिवाय अशी आगळीक करू नका. हे मोठेपणा दिल्याचा परिणाम. पण आता तुमचं आणि आमचं सख्य झालेलं आहे, म्हणजे युती झाली. युती म्हणा, आघाडी म्हणा, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, झालेलं आहे. आणि हे पत्र महाराजांना, या पत्रावरती औरंगजेबाच्या या पत्रावरती तारीख आहे 23, म्हणजे इंग्रजी तारीख नाही, हिजरी तारीख आहे. पण आपल्याला इंग्रजीशिवाय कळणारच नाही ना. म्हणजे आजची तिथी कोणती हे 2 वेळा इकडे तिकडे बघावं लागेल. तर इंग्रजी तारीख त्या पत्रावरची हिजरी आहे, त्याचा इंग्रजी तारीख येते 23 एप्रिल 1657. लक्षात ठेवा. आणि 23 एप्रिल 1657 हे पत्र आलं, महाराजांना आलं. आणि महाराजांच्या गुप्तहेरांनी तोपर्यंत बातम्या त्यांचं काम चालू होतं. मोगलांच्या सगळ्या ठाण्यांना पत्र पोहोचलं की आता महाराजांचा आणि आपला तह झालेला आहे, त्यामुळे मराठी मुलकावरती हल्ला करू नका. अर्थातच मराठी मुलकाकडून पण आपल्यावरती हल्ला होणार नाही. आता म्हणजे ज्यांचा जी ठाणी, मोगलांची जी ठाणी आपल्या स्वराज्याला लागू नये ती निवांत झाली. म्हणजे काय, आता बिन पगार, म्हणजे पगार चालू पण काम नाही, असं आता ऑन ड्युटी सुट्टी आहे आपली. जुन्नरचं ठाणंही याला अपवाद नव्हतं. जुन्नरला फक्त मराठी मुलूक लागत होता, त्यामुळे जुन्नरच्या ठाण्यातले लोक निवांत झाले की आता महाराजांच्याकडून आपल्यावरती हल्ला होणार नाही, त्यामुळे आता काय निवांत. आणि रात्रीच्या वेळी मोगली ठाण्यामध्ये जे काही चालतं, आता हे व्यासपीठ नाही आहे त्याचं, पण जे काही चालतं आणि तुम्ही सुज्ञ आहात, ते सगळा कार्यक्रम त्या जुन्नरच्या त्या गढीमध्ये सुरू झाला. महाराजांना बातम्या कळल्या की सगळी ठाणी आता सुस्त पडलेली आहेत. आणि तारीख परत लक्षात ठेवा, 30 एप्रिल 1657 बरोबर 7व्या दिवशी राजगडावरून फौज निघाली पुण्याच्या दिशेने, चाकण ओलांडलं आणि जुन्नरला जाऊन पोहोचली. जुन्नरची गढी अर्थातच बेसावत होती. महाराजांच्या काही सैन्य आतमध्ये गेलं, गडीचे दरवाजे उघडले आणि एकदम कापाकापीला सुरुवात झाली. इतका तो म्हणजे बेसावत असलेल्या शत्रूवरती इतका सावध हल्ला होता, म्हणजे त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकता तुम्ही. कुठून आले कळत नाही, काय कापतायत, आपलेच आहेत का त्यांचे आहेत तेही कळत नाही, फक्त कापाकापी सुरू. काहींवरती मदिराक्षीचा अंमल इतका होता की आपण कापलो गेलो हेही त्यांना कळलं नाही, बिचारे मेले. आणि महाराजांच्या सैन्याने हे सगळं करत असताना बाकीच्या गुप्तहेरांनी ज्या ठिकाणी धनधान्य, सोनं चांदे, तो सगळा मुलूक किंवा ते सगळे दाखवायला सुरुवात केली आणि सगळं महाराजांनी ताब्यात घेतलं. आणि अर्थात 200 जातवान अरबी घोडी मिळाली, त्याच्यावरती हे सगळं लादलं.
वाहनासकट व्यवस्था, इतका चांगला शत्रू मिळत नाही. घोडी त्यांचीच, मालही त्यांचाच, सगळं घेऊन राजगडला महाराज रवाना झाले. आता याचा परिणाम काय होणार? औरंगजेब चिडणार, अर्थात तो चिडला. दुसऱ्या दिवशी त्यांनी फरमान काढलं की महाराजांचा सगळा मुलूक बेचिराग करा, त्याच्यावरती हल्ले करा आणि सरसहा कत्तल करा. तोपर्यंत महाराजांनी आपले दुसरे वकील सोनोपंत डबीर हे औरंगजेबाकडे पाठवले आणि औरंगजेबाला सोनोपंत डबीरांनी सांगितलं की मी माफी मागण्याकरता आलोय. जुन्नरला जे काही झालं त्याच्याबद्दल माफी मागण्याकरता महाराजांनी मला पाठवलंय. महाराजांना झाल्या गोष्टीचा अतिशय पश्चाताप होतोय. आणि वकील होते, ते तारखा घेणारे नव्हते, निकाल लावणारे होते. त्यांनी त्या औरंगजेबाला पटवून दिलं की महाराजांना अतिशय पश्चाताप झालेला आहे आणि महाराज आता इथून पुढे अशी चूक करणार नाहीत. पण एवढं सगळं बोलत असताना जी 10.5 लाख रुपयाची लूट मिळवली जुन्नरमध्ये, ती परत देण्याची भाषा नाही. ते बाजूला, बाकीचंच आडून बोलतायत ते. आणि औरंगजेबाने पण या तहाला मान्यता दिली आणि औरंगजेब म्हटला की आता परत तह चालू राहील आपला पुढे, पण आता इथून पुढे असं करू नका. तुम्हाला एक प्रश्न नक्की पडतोय का की महाराज तह करतायत, हल्ला करतायत आणि परत तहाची मागणी करतायत, तरी औरंगजेब तयार होतोय? कशामुळे झाला असेल? अंदाज काय? म्हणून म्हटलं, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. महाराजांना बरोबर राजकारण कळत होतं की आता 1657 मध्ये, साल सांगितलं होतं मग मी, 1657 मध्ये औरंगजेब दक्षिणेमध्ये आहे, पण उत्तरेचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. शहाजहान कधी एकदा मरतोय आणि गादीवरती कोणी बसतंय याचं भावाभावांमध्ये जी भाऊबंदकी आहे ती चाललेली आहे. आणि आता औरंगजेबाचं लक्ष दक्षिणेकडे नाही, उत्तरेकडे आहे. गादीवरती बसायचंय, त्यासाठी भावांना मारायचंय आणि या सगळ्या धांदलीमध्ये औरंगजेब आहे. त्यामुळे त्याला दक्षिणेमध्ये वैर घेऊन परवडणार नाही. त्यामुळे महाराजांचं वैर न घेता तो त्या तहाला मान्यता देतोय. म्हणजे काय चाणाक्ष! हे सगळं करायचं असेल का नाही तर आपल्याला श्रीकृष्ण माहीत असावे. श्रीकृष्ण भगवान म्हणून आम्ही लोटांगणच आहे, पण श्रीकृष्णांचं राजकारण आहे हे ज्याला जमलं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. महाराजांना श्रीकृष्णाचं सगळं राजकारण बरोबर अवगत केलेलं आहे. त्यामुळं कोणाला एकटं पाडून मारायचं हे कालयवन शिकवतं. किंवा तुम्हाला माहिती आहे, कालयवनाला त्या मुचुकुंद ऋषींच्या गुहेमध्ये आपण फक्त कथा म्हणून ऐकलं, महाराजांनी त्याचा उपयोग केला आणि अफजल खानाला एकटं पाडलं. बरोबर आहे. कोणास एकांगे करून पराभविले, ह्याला एकटं पाडलं कारण श्रीकृष्ण मनामध्ये आहे, श्रीकृष्ण अंतकरणामध्ये आहे आणि श्रीकृष्णांचाच प्रवाह आणि श्वासामध्ये आणि रक्तामध्ये आहे. याचा परिणाम असा होतो की अफजल खान एकटा पाडला जातो आणि धर्मस्थापना होते. जे भगवान श्रीकृष्णांनी केलं तेच महाराजांनी केलं. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, जोड्या सांगतो फक्त मी, की भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडली आणि द्वारकेला गेले. बरोबर आहे. मथुरा का सोडली? सदैव जरासंधाच्या स्वाऱ्या होत आहेत आणि त्या स्वाऱ्या कशामुळे होत आहेत? मी तिथे आहे. त्यामुळे मी जर इथून गेलो तर त्या स्वाऱ्या होणार नाहीत. याच्या अफजल खानाच्या नंतरचं प्रकरण जर आपण लक्षात घेतलं आणि थोडंसं विस्ताराने जर बघितलं तर असं लक्षात येतं की आदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जोहर येतोय, तरीही महाराज पन्हाळगडावरती थांबतायत. का थांबतायत? मी जर आता राजगडला गेलो तर हा सिद्दी जोहर माझा पाठलाग करीत राजगडापर्यंत येईल आणि प्रजा त्याच्यामध्ये भरडली जाईल. हे होऊ नये म्हणून मी जर याच्यावरती थांबलो, पन्हाळगडावरती थांबलो, तर सिद्धी जोहर पण इथंच थांबेल. पहा, पटतंय का? हे सगळं जे भगवान श्रीकृष्णांनी केलं तशाच पद्धतीने महाराजांनी केलं. याला म्हणतात इतिहासाचा उपयोग. इतिहासाचा अभ्यास हा एक भाग आहे, इतिहासाचा वर्तमानामध्ये उपयोग हा दुसरा भाग आहे. आणि इतिहासाचा वर्तमानामध्ये जर अचूक उपयोग केला तर उद्याचं भविष्य सुद्धा पुन्हा इतिहास होतो. म्हणजे तो इतिहास घडवण्यासाठी मागच्या इतिहासाचा अभ्यास पाहिजे आणि आत्ताच्या इतिहासामध्ये त्या शक्तीने आपण उभा राहून नवा इतिहास निर्माण केला पाहिजे. आपल्याला आवडेल असं एक उदाहरण सांगतो की महाराजांच्या मनामध्ये आपला धर्म
आपले विचार, आपली संस्कृती किती आहे. महाराजांनी गोव्याला जो हल्ला केला, आता मला हे लक्षात येते की इथं चाललेली वेळ आणि महाराजांचं धर्मकारण हे एवढ्या सहज होणार नाही. पण ओझरता स्पर्श आहे, पुन्हा आपण कधीतरी जास्त वेळाने भेटूया. पण गोव्याला ज्यावेळेस महाराज हल्ला करतायत, त्यावेळेस गोव्यावरती हल्ला करण्याचं कारण आहे की गोव्यामध्ये 4 पाद्री आहेत, ते गव्हर्नर, त्यांचा जो गव्हर्नर आहे त्याला पटवून देत आहेत की इथल्या लोकांना एक तर ख्रिश्चन करून घ्या किंवा त्यांना मुलूक सोडायला लावा. आदेश आहे, गव्हर्नरचा आदेश आहे. आणि त्याला गव्हर्नरला हा आदेश काढायला प्रेरित कोण करतंय? 4 पाद्री आहेत. हे 4 पाद्री सांगतायत आणि गव्हर्नरनी बारदेश आणि दक्षिणेचा जो मुलूक आहे गोव्याचा, त्या लोकांना सांगितले ह्या भूमीमध्ये जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल, आणि जर तुम्हाला तो स्वीकारायचा नसेल तर हा मुलूक सोडावा लागेल. महाराजांपर्यंत ह्या बातम्या समजल्या. महाराजांनी गोव्यावरती हल्ला केला आणि कधी नव्हे ते महाराजांनी 1,500 लोक पकडलेले आहेत. आणि त्या 1,500 लोकांमध्ये जे सापडतील त्यांना पकडले महाराजांच्या लोकांनी. त्याच्यामध्ये कच्ची बच्ची पकडलेली आहेत. कच्ची बच्ची म्हणजे असली लहान लहान मुलं, तुमच्यासारखी मुलं पकडलेली आहेत, वयस्कर मंडळी पकडलेली आहेत, स्त्रिया पकडलेल्या आहेत. असं घडत नाही कधी. म्हणजे त्यामध्ये राग दिसतोय महाराजांचा. ह्या सगळ्या लोकांना पकडलं आणि महाराजांच्याकडे आणलं. आणि त्यामध्ये त्या 4 पाद्री जे लोक होते, हॅलो 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 महाराजांची मूर्ती आहे, मध्ये शिवलिंग आहे, एका बाजूला पुजारी आहे आणि दुसऱ्या बाजूला हात जोडून उभे असलेले स्वतः महाराज आहेत. असं शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल. महाराज तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत, तिथे गोपूजन केलंय. आत्ता आमच्या रामदासी बुवांनी सांगितलं की त्यांच्याकडे गोशाळा आहे. आणि मला त्यांना महाराजांनी त्या 1000 खांबी मंडप आहे जो बालाजीचा, तिथे मध्ये गायी बोलवल्या, 1000 गायी बोलवल्या आणि गायींचं पूजन केलं. आता तुम्हाला हा राजा कसा. आणि हे सगळं मी जे पुरावे आहेत तेवढंच सांगतोय, गोष्ट सांगत नाही. त्याच्यानंतर महाराजांनी पुढे शोणाचलीपलीची मंदिरं, तिथली मंदिरं उद्ध्वस्त केली होती, ती पुन्हा उभारली. किती 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 गोष्टी केलेल्या आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की 2 हिंदू लोक महाराजांच्या काळामध्ये एकत्र समोरासमोर भेटल्यानंतर काय म्हणत असतील. आता कोणी नमस्कार म्हणतं, कोण जय श्रीराम म्हणतं, कोण रामकृष्ण हरी म्हणतं, असं वेगवेगळं महाराजांच्या काळामध्ये काय म्हणत असतील. याची एक नोंद आहे. आग्र्याला ज्यावेळेस महाराज गेले होते ना, त्यावेळेस ते मुलुकचंदाच्या सराईमध्ये आदल्या दिवशी राहिले. आणि आदल्या दिवशी त्या रामसिंगला काय येता आलं नाही, तो मिर्झा राजा जयसिंगांचा पोरगा, त्यामुळे त्याने गिरधारी लाल मुन्सी याला पाठवलेलं आहे. आणि ही सगळी हकीकत परकालदास नावाच्या एका वकिलाने लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तो लिहितोय की त्या गिरधारी लाल मुन्सीला पाठवलं महाराजांना मुलुकचंदाच्या सराईमध्ये हे करण्यासाठी. त्यासाठी जो काही सत्कार करायचा असतो त्या सगळ्या सत्काराच्या गोष्टी दिल्याच. पण पुढे एक वाक्य आहे की रामसिंगाने गिरधारीलाल मुन्शीला सांगितलं की महाराजांना राम राम सांग म्हणून. म्हणजे हे लोक ज्यावेळेस समोरासमोर येत आहेत त्यावेळेस एकमेकांना राम राम म्हणतायत. याची समकालीन नोंद सांगतोय.
काय सांगायचं खूप आहे, गोष्ट तर ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहातच, पण महाराजांच्या आयुष्यामध्ये किती ठिकाणी हे धर्मकारण आहे, महाराजांच्या आयुष्यामध्ये किती ठिकाणी आपली संस्कृती डोकावते याची हे प्रत्यय आहेत. खरं तर नेताजी पालकरांना उगीच नाही धर्मांतर करून पुन्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये घेतलं, असा विचार आपण आता करायला हरकत आहे का, की जे बाटवलेले गेलेले आहेत ना त्यांना पुन्हा हिंदू करून घ्या. हा विचार ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस आपलं बरंचसं काम हे पूर्ण झालेलं असेल. कारण हे आमचे लोक आहेत. महाराजांनी हे ओळखलं, नेमकं ओळखलं. हा नेताजी पालकर आमचा, मोहम्मद कुली खान झाला तो झाला, पण आतून तो आमचाच आहे, त्याला पुन्हा हिंदू करून घ्या. आणि ह्या जे आतून हिंदू आहेत ना त्याला पुन्हा हिंदू करून घ्या. आपण आतून बाहेरून हिंदू आहोतच, हा विचार महाराजांचा आहे. आणि हा विचार महाराजांनी मांडला त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी. किती क्रांतिकारी विचार आहे हा. हे सगळं महाराज करतायत, मंदिरं बांधतायत, वेगवेगळे प्रकारचे ग्रंथ लिहून घेत आहेत. महाराजांनी एक ग्रंथ लिहायला सांगितलाय, एका राजाच्या मनामध्ये इतका अद्वितीय विषय येतो याचं मला आश्चर्य वाटतं. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा द्वैत आणि अद्वैतावरती जो वादविवाद झाला ना त्याच्यावरती ग्रंथ लिहा, ही सूचना छत्रपती शिवाजी महाराज करतायत. एक राजा किती विद्वान असू शकतो, किती ज्ञानी असू शकतो, आणि त्याच्या मनामध्ये केवढा खोलवर असलेला संस्कृतीचा प्रभाव असू शकतो याचा हा विषय सुचणार नाही एखाद्या राजकर्त्याला. पण महाराज म्हणतायत की मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा द्वैत आणि अद्वैतावरती जो वादविवाद झाला त्याच्यावरती ग्रंथ लिहा. गागाभट्टांना विनंती करतायत, तुम्ही ग्रंथ लिहा ह्याच्यावरती. तुम्ही संन्यासाश्रमामध्ये जरी असला तरी एक राजाची विनंती म्हणून ती मान्य करा. आणि गागाभट्टांनी ते काम हातात घेतलंय. कितीतरी विषयांवरती ग्रंथ लिहून घेतले. महाराजांचं कार्य या दृष्टीने जर पाहिलं तर अत्यंत महत्वाचं आहे. महाराज हे विष्णूचे अवतार आहेत. हे शिवभारतकार असलेल्या परमानंद नेवासकरांना अनेकदा वाटलेलं आहे. तुम्हालाही वाटेल की महाराजांना तलवार चालवता येते, महाराजांना इतर शस्त्रास्त्र चालवता येत आहेत, पण महाराजांना धनुष्य बाण चालवता येतोय. धनुर्विद्येमध्ये महाराज अतिशय पारंगत आहेत हा उल्लेख आहे. इतकंच नाही तर धनुष्यबाण हा उंबरखिंडीच्या, लोणावळ्याच्या खाली जी उंबरखिंड आहे त्या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये महाराज स्वतः धनुष्य बाण घेऊन उभा आहेत. कमरेला तलवार आहेच, कट्यार आहेच, पण खांद्यावरती धनुष्य बाण आहे. आणि भाता जो आहे तो घोड्याला लावलाय, त्या तुनिरामध्ये बाण आहेत, आणि स्वतः महाराज धनुष्य बाण घेऊन उभा आहेत. महाराज राज्याभिषेकाला ज्यावेळेस पायऱ्या चढतायत ना त्यावेळेस डाव्या हातामध्ये विष्णूची मूर्ती आहे, डाव्या हातामध्ये विष्णूची मूर्ती आहे, हातामध्ये धनुष्य बाण आहे, आणि हे सगळं घेऊन महाराज त्या सिंहासनावरती आरूढ होत आहेत. हे सगळं जर पाहिलं ना तर महाराजांच्या आयुष्यामध्ये असलेला आपल्या संस्कृतीचा प्रभाव आपल्याला नक्की लक्षात येतो. म्हणून महाराज वेगळे आहेत. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे अनेक गडांवरती मंदिरं उभा केली महाराजांनी. तुम्ही ज्या गडावरती जाल त्या गडावरती तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. इतकंच नाही, प्रतापगड ज्यावेळेस महाराजांनी बांधला, अफजल खानाचा वध केला, त्या प्रतापगडाच्या मंदिरामध्ये किंवा प्रतापगडावरती पहिलं केदारेश्वराचं मंदिर स्वयंभू शिवलिंग आहेच, पण नंतर महाराजांनी तिथे मंदिर बांधलं आणि देवीची प्रतिष्ठापना केली. की तुळजापूरला जाता येत नाही, तुळजाभवानीला जाता येत नाही, पण तुळजा माता चालली पश्चिमेकडे, आणि प्रतापगड भवानीची स्थापना केली प्रतापगडावरती. महाराजांचा राज्याभिषेक होता. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराज प्रतापगडला 3 दिवस मुक्कामी गेलेले आहेत, आणि महाराजांनी देवीची पूर्ण पूजा केलेली आहे. इतकंच नाही, देवीला मस्तकापासून पायापर्यंत सर्व दागिने महाराजांनी अर्पण केलेले आहेत, आणि पहिलं छत्र महाराजांनी स्वतःवर धरण्याच्या अगोदर देवीवरती धरलेलं आहे. हे कोणी नोंद केली? ते हेनरी ऑक्सिडेंट आला होता ना, तो म्हणतोय की महाराज कुठे गेलेत तर प्रतापगडला गेलेत, आणि कशासाठी गेलेत तर देवीला छत्र अर्पण कर. किती विनम्रता आहे. म्हणजे मी लक्षात आलं का तुमच्या की माऊलींचा जो उल्लेख केला ना, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत उरले जे माझे पायी कपन, तीच वृत्ती महाराजांची आहे. की महाराज हे राज्य जे निर्माण केलं ना हे प्रजे करताय, रयते करताय. या
प्रजेकरता आणि रयतेकरता कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे. तो प्रतिनिधी म्हणून मी इथे व्यासपीठावरती किंवा त्या ह्याच्यावरती बसलेलो आहे. आता जी भूमिका महाराजांची आहे, जी माऊलींची आहे, तीच त्या परमपिता परमेश्वराच्या चरणी माझी भूमिका आहे. किंबहुना तुमचे केले, जे काही केलं ना ते त्या परमेश्वराच्या कृपेने केलं. आणि या सगळ्या बसलेल्या संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने जे काही मी बोललो ते त्यांच्या आशीर्वादाने बोललो. किंबहुना तुमचे केले, धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत उरले माझे जी पायीकपण, धन्याचा तो माल मी तो हमाल, भारवाही. या भावनेनं हे व्याख्यान दिलं, हे प्रवचन दिलं. ही सेवा तुम्हा सर्व संत मंडळींच्या आणि परमेश्वराच्या चरणी विनम्रपणे अर्पण करतो आणि साष्टांग सर्वांना दंडवत घालतो. आणि मला इथं बोलवलं ते आमचे प्रिय वारिंगे महाराज आणि अर्थातच इथं आल्यानंतर सर्व जे काही संत महंत मंडळी भेटली त्या सर्वांच्या ठाई मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्याबरोबर आलेले माझे मित्र सुशीलजी दलाल साहेब तेही माझ्याबरोबर नेहमी इकडच्या सगळ्या कार्यक्रमांना असतात, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि अर्थात तुम्ही माझे हे सगळे बोल मोठ्या मनाने ऐकून घेतले, तुम्हा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. पुंडलिकावरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या व्यासपीठावर ज्यांचं या ठिकाणी आपण प्रवचनाच्या ऐवजी व्याख्यान श्रवण केलं ते खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातील एक प्रेरणास्थान परमपूज्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या तालमीत तयार झालेले आणि बाबासाहेबांसारखेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचेच विचार ज्यांच्यामध्ये मुरलेले आहेत असे आमचे गणेश भाऊ धलपे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या या धर्मजागरण महोत्सवामध्ये गणेश भाऊनी येऊन खूप छान असं व्याख्यान या ठिकाणी शिवचरित्र आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या